सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बऱ्याच दिवसापासून काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की गोनारे सर, आपण आपले जळगाव येथील जे आपल्या आदिवासी कोळी जमातीचे बांधव आमरण उपोषणाच्या माध्यमाने जो सत्याग्रह त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे, या संदर्भाने आपण आपलं मनोगत कृपया स्पष्ट करावं. मी जळगाव येथील बांधवांची माफी मागू इच्छितो की इकडे पूर्वनियोजित आपल्या आदिवासी कोळी जमातीच्या न्याय आणि हक्कासाठी माझे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही. परंतु आपल्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहाच्या संदर्भाने मी बारकाईने लक्ष ठेवून होतो. आज निश्चितच काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जळगाव येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण सत्याग्रहाची नोंद घेऊन त्यांनी मंत्रालयीन स्तरावर ज्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं, त्या आयोजनामध्ये घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भाने मला बोलणं आवश्यक आहे. म्हणून आज मी स्वतः माझं मनोगत देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेलो आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः जळगाव येथील जे काही माझ्या जमातीचे बांधव भगिनी आज 11वा-12वा दिवस चालू आहे आमरण उपोषणाचा, अतिशय जिद्दीने त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून कुठलाही आक्रमकपणा, कुठलाही विध्वंसक पद्धतीचा अवलंब न करता लोकशाहीच्या माध्यमाने इथल्या शासनाचे लक्ष, इथल्या राज्य करणाऱ्या राजकर्त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी, इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक सनदशीर मार्गाने त्यांनी जो उपोषण केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना मी मनापासून प्रथमतः धन्यवाद देतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्या उपोषणाची दखल घेऊन ज्या राजकीय पक्षाने काल जी भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगावंसं वाटते की ज्या पद्धतीने यापूर्वी हरदास कमिटी, एक सेवानिवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नियुक्त केलेली होती, त्या कमिटीमध्ये जे काही आमचे काही सदस्य आदिवासी कोळी जमातीचे पण त्यामध्ये त्यांनी घेतलेले होते. परंतु त्या आपल्या आदिवासी कोळी जमातीच्या सन्मान्य सदस्यांना दिशाभूल करून, त्यांच्यावर दबाव टाकून त्या हरदास कमिटीचा अहवाल त्यांना वाचण्यासाठी न देता त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी घेऊन आदिवासी कोळी जमातीच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम याच राज्य शासनाने केलेलं आहे. आता याची पुनरावृत्ती म्हणून काल त्यांनी पुन्हा एक उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गठीत करण्यात येईल असे आश्वासन देऊन बाकी जातीचे प्रमाणपत्र देणे, वैधता प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भाने एक जुजबी स्वरूपाचं पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या पद्धतीची वर्डिंग वापरून त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे. आता कोणी धोत्रावर इन करण्यासारखा आता आदिवासी कोळी जमातीचे माझे बंधू आणि भगिनी राहिलेल्या नाहीत. त्यांना इथल्या राजकारण्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे हे सर्वांना आता कळालेलं आहे. आपण आपल्या जमातीच्या कुठल्याही नेत्याला दोष न देता, मी वारंवार म्हणत असतो की छोटासा कोंबडा याला एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस दाणे टाकण्यासाठी फक्त बोलवा आणि दाणे टाकू नका. चौथ्या वेळेस तो तुमच्याकडे ओरिजिनल दाणे टाकल्यानंतर सुद्धा तो येत नाही. आमच्याकडे 1.5 किलोचा मेंदू असताना सुद्धा आणि आता थोड्या बहुत प्रमाणात आमच्या आदिवासी कोळी जमातीचे बांधव भगिनी शिकलेले असताना सुद्धा पुन्हा पुन्हा वेगवेगळे आमिषे दाखवून जर आम्हाला फसवणूक करण्याची मानसिकता ठेवून जर इथले राजकारणी
मंडळी जर फसवण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्या 1.5 ग्राम मेंदू असणाऱ्या कोंबड्याला फसवणुकीची परिभाषा कळते, तर आमच्या जमातीच्या बांधवांना का कळत नाही, हा माझ्यापुढे फार मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून आपल्याला आपल्या जमातीच्या काही नेत्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आजच विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं की आम्ही आता कंत्राटी पद्धतीचा जो GR काढलेला होता आरक्षणाला डावळून, कंपन्याकडून आरक्षणाची कुठलीही त्या ठिकाणी आरक्षण लागू न करता परस्पर कंपन्याकडून खाजगी माध्यमाने जे काही वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4चे पदं भरण्याचं जे GR होता तो GR त्यांनी रद्द केलेला आहे. त्यामागचं कारण एकच आहे बांधवांनो, की या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये इथल्या भाजप, शिंदे आणि राष्ट्रवादी यांच्या या धोरणाचा जाहीर निषेध गाव स्तरापासून होत होता आणि नाविलाजाने हा निर्णय तो GR काल त्यांना रद्द करावा लागला. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की वारंवार आपण आपली फसवणूक करून घेण्यापेक्षा त्या खाजगीकरणाच्या संदर्भाने देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा निर्णय काँग्रेसच्या काळामध्ये काढला, सेनेच्या राज्यामध्ये काढला, राष्ट्रवादीच्या शासन असताना काढला. म्हणून ह्यापासून आपण सर्वांनी एक बोध घेणे अपेक्षित आहे की जो पक्ष आमच्या आरक्षणाचा हितार्थ काम करतो, आरक्षणाच्या संदर्भाने सर्वांना बाबासाहेबांनी दिलेले घटनेतील आरक्षणाचा लाभ सर्वांना मिळावा ही मानसिकता ठेवून, हे धोरण ठेवून जो पक्ष काम करतो त्या पक्षाच्या पाठीमागं आदिवासी कोळी जमातीने खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे. खंबीरपणे उभं राहणंच नाही तर त्या मताच्या पेटीतून हे दाखवून देणं आवश्यक आहे. परंतु होत काय आहे की हे राजकीय पक्ष जे की आरक्षण विरोधी मानसिकता ठेवून, धोरण ठेवून काम करतात, ते निवडणुकीपुरतं आमच्याच समाजाच्या काही चमच्यांना हाताशी पकडून आमच्यामध्ये पाठवण्यात येते, आम्हाला गुमराह करण्यात येते, भूलभुलयाचा खेळ आमच्याशी खेळण्यात येतो आणि आमची फसवणूक करून मताच्या माध्यमाने ते आमदार खासदार होतात आणि आमदार खासदार झाल्यानंतर ते मात्र आपल्या पक्षाचं जे धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे काम करत असतात. आज माननीय आमचे रमेशदादा पाटील आमच्या जमातीचा आमदार जरी असेल, त्यांची खूप तळमळ आहे की समाजाला न्याय मिळाला पाहिजे, परंतु त्यांच्या पक्षाचं धोरण जे आहे ते धोरणा पद्धतीनं त्यांना काम करावं लागेल, हे त्यांना बंधनकारक आहे. म्हणून आपण अशा पक्षाचं धोरण की जे की मागासवर्गीयाचं आरक्षणाप्रमाणे त्यांना न्याय, हक्क, त्यांचे अधिकार दिले पाहिजे, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, त्यांना व्हॅलिडिटी मिळालीच पाहिजे, हे धोरण घेऊन जो पक्ष पुढे येतो, जो आम्हाला मान, सन्मान आणि स्वाभिमानाची वागणूक देण्याची आपलं धोरण निश्चित करतो, अशा पक्षांच्या पाठीमागं गेल्या 75 वर्षापासून आदिवासी कोळी जमातीचे बांधव नसल्यामुळे आमचा सत्यानाश झालेला आहे. अजून वेळ गेलेली नाही. जळगाव प्रकरणामधून आपण शिकलं पाहिजे की पुन्हा जळगाव उपोषणामध्ये राजकीय षड्यंत्र सुरू झालेले आहे. मी धन्यवाद देतो ॲडव्होकेट सोनवणे साहेबांच्या टीमला की त्यांनी यशस्वी पद्धतीने कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता आजपर्यंत आपला आमरण उपोषण त्यांनी चालू ठेवलेलं आहे. माझी विनंती आहे की झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवण्यामध्ये मजा नाही. यांना तुम्हाला जाणीवपूर्वक इथल्या महाराष्ट्रातल्या आदिवासी कोळी जमातीला वंचित ठेवायचा आहे, कुठल्याही आरक्षणाचा लाभ तुम्हाला द्यायचा नाही, तेव्हा झोपेचं सोंग घेणाऱ्याजवळ ओरडण्यामध्ये अर्थ नाही. म्हणून जे काही आतापर्यंत आपण सत्याग्रह केलेला आहे त्याला राजकीय झालर न येऊ देता माझं मत असं आहे की या ठिकाणी आपण जर शक्य जर होत नसेल आता सत्याग्रह किंवा आपलं आमरण उपोषण, ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या हातून दूध पिऊन किंवा शरबत पिऊन सत्याग्रह संपवण्यापेक्षा आपण आपल्या जमातीतला एखादा गरीब बांधव किंवा एखादा विद्यार्थ्याच्या हस्ते आपण शरबत घ्यावं आणि सत्याग्रह थांबवावं. आणि सत्याग्रह जर चालूच ठेवायचा असेल तर एक रूपरेषा निश्चित करावी. आपली मागणी आहे की आपल्याला जातीचे प्रमाणपत्र इथल्या ADMने दिले पाहिजे.
आणि महाराष्ट्रामध्ये असा जाहीर आपण मराठा आंदोलनाप्रमाणे अतिशय शांतते पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रातले लोक आपल्या जळगावला येतील अशी रणनीती निश्चित करावी, अशी माझं वैयक्तिक मत आहे. आणि जर झोपलेल्या लोकांसमोर जर आंदोलन करून जर फायदा होत नसेल तर प्रभावी माध्यम म्हणजे आपण आपलं सत्याग्रह थांबवून यांना मताच्या पेटीतून यांचे मुडदे कसे पाडायचे आणि आपल्याला आपला मान सन्मान स्वाभिमान मिळून कसा घ्यायचा, जातीचे प्रमाणपत्र कसे मिळून घ्यायचे, याचं माध्यम म्हणजे मतदानाची पेटी आहे बांधवांनो. आणि म्हणून आपण जे उपोषण केला त्या उपोषणामुळे जनजागृती झालेली आहे. या झालेल्या जागृतीला विनाकारण एखाद्या राजकीय पक्षाची झालर देऊन ते आंदोलन निष्फळ ठरवण्यापेक्षा ज्यांनी आमचा सत्यानाश केला अशा काँग्रेस, सेना, भाजप, राष्ट्रवादी ह्या सगळ्या पक्षांना धडा शिकवण्यासाठी आपण मताच्या पेटीमधून यांना धडा शिकवण्यासाठी दिवसरात्र काम करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपल्या जरा आदिवासी कोळी जमातीच्या राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या आपल्या मान्यवरावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांची मजबुरी आपण समजून घ्यावी आणि सक्षम जो की आपल्या जमातीचं कल्याण करणारा पक्षाचं धोरण पाहून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या आदिवासी कोळी जमातीची लोकसंख्या आहे त्या ठिकाणाहून आपले आमदार, आपले खासदार, आपले जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समितीचे मेंबर राजा म्हणून कसे निवडून येतील याकडे आपण पुढील आपला वेळ खर्च करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. कालची जी मंत्रालयातली बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये सगळं काही गोल अशी त्यांनी आश्वासने दिलेली आहेत. प्रमाणपत्र द्यायचं तर आम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करू, व्हॅलिडिटी द्यायची असेल तर सकारात्मक दृष्टीने विचार करू, ही बोलायची भाषा झाली माझ्या बांधवांनो. माझं आपल्या सर्वांना अतिशय महत्त्वाचं सांगणं एकच आहे की खरोखरच इथल्या भाजप आणि शिंदे सरकारला, राष्ट्रवादीच्या सरकारला जर आमच्या आदिवासी कोळी जमातीला न्याय जर द्यायचा असेल, या महाराष्ट्रामध्ये जातीचे प्रमाणपत्र देणे आणि ते पडताळणी करण्याचा जो नियमावली आहे, जो ॲक्ट आहे, तो ॲक्ट सगळ्या महाराष्ट्रासाठी समान लागू आहे. ज्या पद्धतीने नगर जिल्ह्यातील मधुकर पिचडच्या लोकांना, त्याच्या कुटुंबियांना जरी शैक्षणिक अभिलेखे कोळी म्हणून जरी असतील, महसुली अभिलेखे कोळी म्हणून जरी असतील, तरी त्यांना महादेव कोळी म्हणून जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र पोस्टाने देण्यात येतात. तोच निकष जर इथला भाजप शासन, इथलं शिंदे सरकार, शिंदेची सेना किंवा इतर कुठलेही पक्ष जोपर्यंत मधुकर पिचडला जो नियम आहे तोच महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी रहिवासी करणाऱ्या माझ्या आदिवासी कोळी जमातीला तोच निकष लावण्याचा शासन निर्णय जोपर्यंत काढणार नाहीत तोपर्यंत यांच्या भूलतापाला कोणी बळी पडू नये. यांचे मुडदे, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा बदला मताच्या पेटीतून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेमधून आपण यांचे मुडदे पाडण्याचं काम करावं. यासाठी आपसामधले गट तट बाजूला ठेवून आपण एकमेव यापुढे जनजागृतीचं काम करावं आणि 100% राजनीतिक सत्ता ऐशी गुरु किल्ली है की वो सब समस्या का ताला खोल सकती है असे बाबासाहेब म्हणाले. आणि या देशातील 85% बहुजन समाजाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार मिळवून दिलेला आहे. परंतु आम्हाला हे कळालं नाही, मताचं महत्त्व कळालं नाही, म्हणून आमची झाली फसगत. आणि आपल्या जमातीच्या चमच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण आपण तो चमचा कुठल्या राजकीय पक्षाच्या हातामध्ये आहे, तो कशा पद्धतीचं चमचेगिरीचं काम करत आहे याचं भान आपण ठेवावं. कारण जे चमचे आहेत त्यांचं सगळ्यांचं कल्याण ते राजकीय पक्ष करत असतात, कारण हे चमचे समाजाची दिशाभूल करत असतात. म्हणून चमच्यापासून आणि चमच्यांचे चमचे जे असतात गावस्तरावर त्यांच्यापासून आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांनी आता सावध राहिलं पाहिजे आणि या चमच्यांनासुद्धा धडा शिकवला पाहिजे.
आणि जे चमचे चालवणारे हात आहेत ते हातसुद्धा मताच्या पेटीतून कापण्यासाठी आदिवासी कोळी जमातीने सज्ज राहिले पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. पुनश्च आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आतापर्यंत 75 वर्षापासून इथल्या काँग्रेसला, इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, इथल्या सेनेला, इथल्या भाजपला, इथल्या मनसेला आम्ही प्रचंड मते देऊन त्यांना राजे केलेलो आहेत, आमदार केलो, खासदार केलो, जिल्हा परिषद मेंबर केलेला आहे. परंतु यांनी सर्वांनी आमचा विश्वासघात केलेला आहे. नेमकं निवडणुकीच्या पुढे यायचं, चमच्याला पुढं करायचं, चमच्यानी त्यांच्या उपचमच्याकडे जायचं, उपचमच्यानी गोरगरीब आदिवासी कोळी जमातीला गुमराह करायचं आणि कोपराला गुळ लावण्यामध्ये आमचे 75 वर्षे गेलेत बांधवांनो. 75 पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या. आता जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला ज्या पिढ्या बर्बाद झाल्या त्या पिढ्यांचा बर्बाद घेऊन त्या बर्बाद झालेल्या पिढ्यांचा बदला जर घ्यायचा असेल आणि भविष्यामध्ये आंध, गोंड, भील, प्रधान आणि नगर जिल्ह्यातल्या कोळी समाजाला ज्या पद्धतीनं पोस्टानं जातीचं प्रमाणपत्र, पोस्टानं वैधता प्रमाणपत्र मिळते त्या पद्धतीने जर मिळवायचं असेल तर आपण आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या पक्षालाच महाराष्ट्रातल्या आदिवासी कोळी जमातीने प्रचंड मताने निवडून दिलं पाहिजे. ते निवडून येवोत अथवा न येवोत, परंतु आपली मताची ताकद त्यांना मतदान करून त्यांच्या मताच्या पेटीतून इथल्या प्रस्थापित पक्षांना जोपर्यंत आदिवासी कोळी जमात दाखवणार नाही तोपर्यंत तुमची अवकात या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण होणार नाही. नाहीतर हे लोक आजपर्यंत समजत आलेले आहेत की महाराष्ट्रातले आदिवासी कोळी जमातीचे लोक म्हणजे बांधलेल्या खुट्याचे बैल आहेत. ते बैल कुठेही जात नाहीत, ते आमच्या खुट्याचे आहेत. हे खुटे जर उपटून आपलं सामर्थ्य जर तुम्हाला दाखवायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरक्षणाचं समर्थन करणारे, आम्हाला जातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून देणाऱ्याच मानसिकता असणाऱ्या, धोरण असणाऱ्या पक्षाच्या पाठीमागच आपण सर्वांनी उभं राहावं अशी सर्वांना विनंती करतो. थांबतो. सर्वांना पुन्हा क्रांतिकारी जय भीम.